अ व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी. या ठिकाणी आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, फॅक्ट्स अँड फ्युरियस. तर ह्यामध्ये 2025 हा पहिलाच पर्व आहे डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवाच्या पॅटर्न मध्ये. मग या कॉन्टेक्स्ट मध्ये जी पहिली पायरी आहे प्रिलिम्सची, ती कशी असेल हे एक्सपेक्ट करणं अल्टिमेटली आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात आहे की व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम डिफरंट टॉपिक्स हे सॉल्व्ह करणं, व्हरायटी ऑफ PYQs अनालाइज करणं. आता अनालाइज करणं म्हणजे काय, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला कॉमन प्रश्न असतो की मॅम PYQs अनालिसिस करायचे म्हणजे नेमकं काय करायचं. तर तोच अनालिसिसचा सराव किंवा तेच अनालिसिस आपण या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट YouTube प्लॅटफॉर्म वरती घेऊन येत आहोत. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, अल्टिमेटली करंट अफेअर्सची ऑलरेडी तुमची एक सिरीज सुरू आहे. सो एखादा करंट आर्टिकल किंवा टॉपिक वाईज करंट अफेअर्सच्या अनुषंगाने आपण त्यावरचे पाठच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयर्स मध्ये विचारले गेलेले प्रिलिम्सचे ऑब्जेक्टिव्ह PYQs डिस्कस करणार आहोत. आता अनालिसिस करणं म्हणजे नेमकं काय, तर अनालिसिस करणं म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्न समजून घेणं की एखाद्या टॉपिकवर प्रश्न कसा आणि कुठून डिझाइन करण्यात आलाय, त्यावरती फ्रिक्वेन्सी किती वेळा विचारण्यात आली आहे एखाद्या टॉपिकवरती, त्यासोबत कुठल्या पॉइंटवरती जास्तीत जास्त स्ट्रेस आउट करण्यात आलंय, एखादा टॉपिक वाचताना त्यातले कुठले पॅरामीटर्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत, प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून कुठले पॅरामीटर्स आपल्यासाठी महत्वाचे नाहीयेत हे समजून घेणं, हे अनालाइज करता येणं. बरोबर. सो या सर्व बाबी, ह्या सर्व गोष्टी तुमच्या PYQ अनालिसिस मध्ये येतात. बऱ्याचदा असं होतं की 4 ऑप्शन्स पैकी 2 ऑप्शन्स नियर बाय करेक्ट असू शकतात. मग त्यातलं मोर अॅक्युरेट कसं चूज करायचं ही एक कला आहे. ओके, विच कम्स विथ प्रॅक्टिस अल्टिमेटली. त्यानंतर एलिमिनेशन बेस्ड टेक्निक, लॉजिकल ऍप्लिकेशन, लॉजिकल इंटरप्रिटेशन बेस्ड क्वेश्चन्स. सो व्हरायटी ऑफ 3000 आपण वेगळे PYQs या ठिकाणी पाहणार आहोत. सो अल्टिमेटली ऍट द एंड ऑफ दिस सिरीज, जेव्हा ही सिरीज संपेल, you will be familiar, you will be done with 3000 previous year questions of prelims, objective based questions. So हा या सिरीजचा मेन फायदा आहे, मेन मोटिव्ह आहे की you are exposed to variety of PYQs, variety of objective questions. सो या ठिकाणी आपण करंट आर्टिकल बेस्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये, लाईव्ह चॅट्स मध्ये डेफिनेटली आन्सर मेन्शन करू शकता इन युअर लाईव्ह चॅट बॉक्स. ओके, सो लेट अस बिगिन विथ आवर टुडेज सिरीज. या ठिकाणी लेक्चर 1 मध्ये आपण ज्युडिशरी आणि इलेक्शन कमिशनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. बऱ्याचदा हा इथं गडबडायचं नाहीये, नीट शांत डोक्याने प्रेझेन्स ऑफ माइंडनी वाचायचे. करेक्ट विचारलंय का इनकरेक्ट विचारलंय, डायरेक्ट स्टेटमेंट्स वाचायला सुरुवात करायची नाही. फर्स्ट रीड द क्वेश्चन प्रॉपरली वेदर दे आर आस्किंग यू करेक्ट और इनकरेक्ट. आता या ठिकाणी तुम्हाला चुकीची स्टेटमेंट निवडायची आहे. यू हॅव टू फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट. तर त्यामध्ये स्टेटमेंट 1 बघा. स्टेटमेंट 1 काय सांगते, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ परमनंट कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. अगदी बरोबर, परमनंट कॉन्स्टिट्यूशनल आणि इंडिपेंडेंट PCI अशी तुमची इलेक्शन कमिशन आहे. परमनंट बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग 15 मध्ये आर्टिकल्स आहेत जे इलेक्शन कमिशन बद्दल बोलतात. सो अल्टिमेटली इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी अँड इट इज इंडिपेंडेंट बॉडी. त्यांचं स्केड्यूल आखणं, त्यांचं नोटिफिकेशन रिलीज करणं, ह्या सर्व गोष्टी इलेक्शन कमिशन इंडिपेंडेंटली कॅरी आउट करते. त्यासाठी दुसरी कुठली ऑथॉरिटी त्यांना गाईड करत नाही. सो अल्टिमेटली इट इज अन इंडिपेंडेंट बॉडी ॲज वेल. ओके, सो पहिली स्टेटमेंट करेक्ट आहे. आता त्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा. या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट वॉज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट काय सांगते, इलेक्शन कमिशन वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 25 जानेवारी 1950. अगदी बरोबर, ही एस्टॅब्लिशमेंट इयर आहे इलेक्शन कमिशनची. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, फर्स्ट टाइम 2 additional commissioners in election commission were appointed on 16th October 1919. Now this is something which we need to think of. आता जर आपण एक क्रोनॉलॉजी पाहिली तर सुरुवातीला ओरिजिनली द इलेक्शन कमिशन हॅड ओनली 1 चीफ इलेक्शन कमिशनर. मल्टी मेंबर बॉडी सुरुवातीला नव्हती. त्यानंतर काय झालं, त्यानंतर त्याला मल्टी मेंबर बनवण्यात आलं. पहिल्यांदा कधी मल्टी मेंबर बनवण्यात आलं होतं, सो इट वॉज ऑन 16th October 1989. सो 1989 हा तो वर्ष होता जेव्हा फर्स्ट टाइम द इलेक्शन कमिशन वॉज मेड ॲज अ मल्टी मेंबर बॉडी. सुरुवातीला फक्त एकच चीफ इलेक्शन कमिशनर होते. फाईन. सो इट वॉज 16th October 1989 आणि लगेचच हे जे कन्व्हेन्शन होतं किंवा ही जी पद्धत होती ती बंद करण्यात आली होती 1 जानेवारी 1990 ला. सो अल्टिमेटली थर्ड स्टेटमेंट जी आपल्याला सांगते ती चुकीची आहे हे तुम्हाला कळलं असेल. फाईन. पुढे जाऊन 2 जानेवारी 1990 पासून तो 30 सप्टेंबर 1993 पर्यंत इट वॉज अ सिंगल मेंबर कमिशन आणि पुन्हा 1
ऑक्टोबर 1993 ला पुन्हा त्याला 3 मेंबर किंवा मल्टी मेंबर बॉडी बनवण्यात आलं. सो ही क्रोनॉलॉजी डोक्यात फिट ठेवायची आहे. 1989 ला पहिल्यांदा मल्टी मेंबर करण्यात आली. लगेचच एका वर्षात हे मल्टी मेंबर जे कॉम्पोजिशन होतं ते हटवण्यात आलं. त्यानंतर 1993 पर्यंत इट वॉज अ सिंगल मेंबर बॉडी आणि पुन्हा 1 ऑक्टोबर 1993 पासून ती पुन्हा एकदा मल्टी मेंबर बॉडी झाली. सो ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायचं आहे, हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. सो इथे पाहताच थर्ड जे स्टेटमेंट आहे 1990चं पहिल्यांदा 2 ॲडिशनल कमिशनर्स अपॉइंट करण्यात आले हे चुकीचं आहे. ओके, इट वॉज इन 1989. फाईन. लास्ट स्टेटमेंट बघा, द प्रेसिडेंट अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर. अगदी बरोबर. म्हणजे ह्या 4 स्टेटमेंट्स पैकी स्टेटमेंट 3 इज योर इनकरेक्ट ऑप्शन, इनकरेक्ट स्टेटमेंट. सो आन्सर 3 इज योर करेक्ट आन्सर. मुव्हिंग अहेड टू द सेकंड पीवायक्यू. हा पण तुमचा एमपीएससीचा पीवायक्यू आहे. सगळे पीवायक्यूज आहेत, यातला एकही क्वेश्चन सेल्फ डिझाईन किंवा कुठल्या ऑथेंटिक पुस्तकांमधून घेण्यात आलेला नाहीये. सगळे क्वेश्चन्स जे इथे छापलेत फाईन, ते सर्व क्वेश्चन्स काय आहेत तुमच्या आयोगाच्या पेपर मधून इथे टाकण्यात आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. आता पहिला प्रश्न होता इनकरेक्ट, इथं करेक्ट विचारलंय, बरोबर स्टेटमेंट निवडायची आहे. त्यामध्ये पहिली स्टेटमेंट बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इश्यूज नोटिफिकेशन ऑफ लोकसभा इलेक्शन. अगदी बरोबर. तर तुमचं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतं हे लोकसभा, दॅट इज पार्लिमेंटरी इलेक्शन्स, लोकसभा राज्यसभा आणि असेंब्ली इलेक्शन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, ह्या दोन्हीचं इलेक्शन्स काय करतं, त्यांचं नोटिफिकेशन आणि त्यांचं शेड्यूल ठरवतं. सेकंड स्टेटमेंट बघा, स्टेट इलेक्शन कमिशन इश्यूज नोटिफिकेशन ऑफ असेंब्ली इलेक्शन. आता इथं गडबड आहे. तुमचं जे स्टेट इलेक्शन कमिशन असतं ते फक्त पंचायती आणि लोकल बॉडीजचं इलेक्शन कंडक्ट करतं किंवा त्या बाबतीत नोटिफिकेशन जारी करतं. तर स्टेट इलेक्शन कमिशनचा असेंब्ली इलेक्शनशी काहीही संबंध नाहीये. फाईन. सो या असेंब्ली इलेक्शन्स विल बी ऑल्सो अंडरटेकन बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, वेअरॅज स्टेट इलेक्शन कमिशनचं काम फक्त लोकल बॉडीजच्या इलेक्शन्स पुरतच मर्यादित राहतं, हे लक्षात ठेवायचंय. सो स्टेटमेंट बी इज रॉंग. आता इथे आपल्याला करेक्ट विचारलंय, सो ऑप्शन फर्स्ट, that is only A is your correct answer. Fine. Moving ahead to the next question. Based on which two conditions the tenure of chief election commissioners come to an end? आता इथे त्यांनी विचारलंय टेन्युअर बद्दल. कोणाचा टेन्युअर? चीफ इलेक्शन कमिशनरचा टेन्युअर. आता इथे लक्षात ठेवायचंय, तुमची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची बॉडी यूपीएससी एसपीएससी, त्यांचे चेअरपर्सन, त्यांचे मेंबर्स, इलेक्शन कमिशन, ह्या काही अशा बॉडीज आहेत ज्यांचा टेन्युअर 6 वर्षांचा असतो. तर आता ह्यामध्ये इथं लक्षात ठेवायचंय चीफ इलेक्शन कमिशनर बद्दल विचारले. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आफ्टर कंप्लीशन ऑफ 6 इयर्स ऑफ टेन्युअर किंवा टिल द एज ऑफ 65 म्हणजे 6 or 65 हे काय आहे, एस्टिमेटेड टेन्युअर आहे ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. सो आता या कॉन्टेक्स्ट मध्ये बी आणि डी हे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. फाईन. ऑप्शन 3. Moving to the next question, select the correct statement. पुन्हा एकदा इथं काय विचारलंय त्यांनी, करेक्ट स्टेटमेंट निवडायला विचारले. स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी त्यांनी दिलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, एमपीएससीचा पीवायक्यू आहे. तर त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघा, द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 26 नोव्हेंबर 1949. चुकीचं. इट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 26 Jan 1950. अ पॉइंट टू बी रजिस्टर्ड इन युअर हेड. फाईन. सेकंड स्टेटमेंट बघा. सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. Second statement, the Election Commission of India has provided experts and observers कशासाठी, for elections to other countries in cooperation with the UN and Commonwealth Secretariat. अगदी बरोबर. आपला इतिहास सांगतो, हिस्ट्री सांगते की ultimately from time to time we have provided certain experts, certain training expertise to guide other countries in terms of election patterns, election schedules, notification and the method in which election should be conducted in a free and fair environment. So ultimately आपण प्रिव्हियसली काय केलंय, असे एक्सपर्ट्स आणि असे टेक्निकल म्हणजे लीगल ऍडवायझर्स आपण काही देशांना प्रोव्हाइड केलेत विथ रिस्पेक्ट टू एडिंग अँड विथ रिस्पेक्ट टू एस्टॅब्लिशिंग देअर इलेक्शन सिस्टम. सो स्टेटमेंट बी जी आहे ती बरोबर स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. जरी तुम्हाला माहिती नसेल तरी हा पॉइंट तुमच्या नोट्स मध्ये किंवा तुमच्या नॉलेज मध्ये ऍड ऑन करा. फाईन. सो करेक्ट स्टेटमेंट विचारले, सो ओनली बी इज योर करेक्ट आन्सर. फाईन. लेट अस मूव अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आता पुन्हा त्यांनी करेक्ट स्टेटमेंट्स विचारले, इनकरेक्ट नव्हे. फाईन. करेक्टच विचारले त्यांनी. सो पहिली ए बी सी स्टेटमेंट्स त्यांनी दिल्यात. आता ह्यातले आपल्याला बरोबर स्टेटमेंट्स निवडायचे. तर त्यातली पहिली स्टेटमेंट बघा, आर्टिकल 323 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन
इज रिलेटेड टू इलेक्शन कमिशन. अगदी चूक. इलेक्शन कमिशनची सुरुवात होते आर्टिकल 324 पासून. फाईन. सो 323 ही पहिली स्टेटमेंट काय आहे? चूक आहे. सेकंड, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ 3 मेंबर बॉडी. बरोबर, अगदी बरोबर. आता सध्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इलेक्शन कमिशन ही 3 मेंबर दॅट इज मल्टी मेंबर बॉडी आहे. थर्ड स्टेटमेंट बघा, द चीफ इलेक्शन कमिशनर अपॉइंट्स द अदर इलेक्शन कमिशनर्स. आता ह्या स्टेटमेंट मध्ये मला सांगा तुमचं काय मत आहे? द चीफ इलेक्शन कमिशनर अपॉइंट्स अदर इलेक्शन कमिशनर. चूक आहे की बरोबर मला सांगा. फाईन. चीफ इलेक्शन कमिशनर अपॉइंट करतात का अदर इलेक्शन कमिशनर्सला? तर नाही. या ठिकाणी प्रेसिडेंट विल अपॉइंट द चीफ इलेक्शन कमिशनर ॲज वेल ॲज अदर इलेक्शन कमिशनर्स. आणि चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर इलेक्शन कमिशनर्सच्या व्हॅल्यूज, त्यांची सॅलरी इक्वल असते, त्यांचे राईट्स किंवा प्रिव्हिलेजेस इक्वल असतात. असं काही नसतं की चीफ इलेक्शन कमिशनरचा पगार किंवा त्यांचे प्रिव्हिलेजेस किंवा त्यांची व्हॅल्यू जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू अदर इलेक्शन कमिशनर. हे स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य तुमच्या लक्ष्मीकांत मध्ये आहे. That is the chief election commissioner as well as the other election commissioners experience or they observe equal value respect in terms of all decision making powers or in terms of salary and privileges. Okay, so कोणी कोणाच्या वरती नसतं या ठिकाणी. ओके, ऑल आर ॲट द सेम लेवल. पण या ठिकाणी अपॉइंटमेंट मात्र कोण करतात? प्रेसिडेंट करतात. सो स्टेटमेंट सी इज अगेन योर रॉंग स्टेटमेंट. सो इथे त्यांनी विचारले करेक्ट स्टेटमेंट कुठली? तर करेक्ट म्हणजे फक्त बी स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. दॅट इज स्टेटमेंट 2, ऑप्शन 2. फाईन. मुव्हिंग अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट इनकरेक्ट. आता इथं या ठिकाणी चुकीची स्टेटमेंट निवडायची आहे. तर त्यामध्ये पहिली स्टेटमेंट बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी क्रिएटेड अंडर आर्टिकल 324 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अगदी बरोबर. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे का? आहे. 324 बरोबर आहे का? तर ते पण आहे. दोन जे महत्वाचे शब्द होते ते बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वॉज सेट अप ऑन 25 जानेवारी 1950. वारंवार म्हणजे बघा तुम्ही फ्रिक्वेन्सी बघा एमपीएससी मध्ये की एकाच कन्सेप्ट वरती कितीदा प्रश्न रिपीट झालाय. फाईन. सो अल्टिमेटली एमपीएससीचा पॅटर्न जो आहे या ठिकाणी अॅनालाइज करणं म्हणजे काय की एखाद्या टॉपिक मधून कुठल्या टॉपिक वरती किंवा कुठल्या पॉइंट वरती रिपीटेड स्ट्रेस आउट करण्यात आलंय किंवा रिपीटेडली त्यावरती महत्व किंवा एम्फेसिस देण्यात आलाय. सो ह्या गोष्टी नोट डाऊन करणं महत्वाचं ठरतं की जेणेकरून आपले ते 2 मार्क आपल्या हातातून जाऊ नये. ओके, सो थर्ड स्टेटमेंट बघा, द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर सुकुमार सेन. बरोबर आहे का? तर हो, पहिले चीफ इलेक्शन कमिशनर कोण होते? सुकुमार सेन होते. वॉज अपॉइंटेड ऑन 25 जानेवारी 1950. आता ह्या डेट मध्ये गडबड आहे. भलेही तुमचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सेटअप करण्यात आलं होतं 25 जानेवारी 1950 ला, पण जे पहिले इलेक्शन कमिशनर होते, चीफ इलेक्शन कमिशनर होते, त्यांची अपॉइंटमेंट करण्यात आली होती मात्र 21 मार्च 1950 ला. ही डेट लक्षात ठेवायची आहे. सो द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर वॉज अपॉइंटेड ऑन 21 मार्च 1950. इथे लक्षात ठेवा. सो ही हेल्ड द पोझिशन. ही म्हणजे कोण? सुकुमार सेन. सो त्यांची पोझिशन पद त्यांनी धारण केलं फ्रॉम 21 मार्च 1950 टिल डिसेंबर 1958. हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. फाईन. सो थर्ड स्टेटमेंट रॉंग आहे. आणि फोर्थ स्टेटमेंट, सिन्स 1 ऑक्टोबर 1993 द इलेक्शन कमिशन हॅज बीन अ 3 मेंबर्ड बॉडी. काही मिनिटांपूर्वीच आपण डिस्कस केलंय की 1993 पासून पुढे इलेक्शन कमिशन काय राहिली? एक मल्टी मेंबर्ड बॉडी म्हणून काम करत राहिली, कार्यरत राहिली. सो ह्या 4 स्टेटमेंट्स पैकी जी स्टेटमेंट 3 होती ती अयोग्य होती. इट वॉज इनकरेक्ट स्टेटमेंट. कारण या ठिकाणी डेट चुकीची होती, व्यक्तीचं नाव मात्र बरोबर होतं. फाईन. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, एक्झामिन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र. आता इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाही तर स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र बद्दल प्रश्न आहे. हा PYQ आहे. तर यामध्ये बघा त्यांनी आपल्याला बरोबर उत्तर निवडायचं आहे. ABCD हे ऑप्शन्स आहेत. तर ए स्टेटमेंट पहा, इट प्रिपेअर्स अ सेपरेट वोटर्स लिस्ट फॉर द लोकल बॉडी इलेक्शन. नाव दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट विच यू नीड टू स्ट्रेस आउट. आता हा जेव्हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता त्यांनी स्टेटमेंट ए हे बरोबर स्टेटमेंट म्हणून कन्सिडर केलं होतं. पण आजच्या स्थितीमध्ये लक्षात घ्या, हे जे पहिलं स्टेटमेंट आहे की स्टेट इलेक्शन कमिशननी सेपरेट वोटर्स लिस्ट, सेपरेट बॅलॉट यादी तयार केली पाहिजे इलेक्शनसाठी. हा मुद्दा नेहमी दरवर्षी कॉन्ट्रोवर्शियल राहतो, त्याच्यावरती दरवर्षी डिबेट होत राहतो. पीएम यांचं नेहमीच मत असं होतं की स्टेट इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या दोघांच्या एकच वोटर्स लिस्ट असावी, 2 सेपरेट वोटर्स लिस्ट असू नये. पण ही प्रॅक्टिस आज
आजच्या टाइम कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण विचार केला, आज 2025 किंवा मागच्या वर्षी जे इलेक्शन झाले 2024 मध्ये, आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अल्टिमेटली आपण सेपरेट वोटर्स लिस्टच कन्सिडर करतो. फाईन. स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, दे विल प्रिपेअर सेपरेट वोटर्स लिस्ट आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची सेपरेट वोटर्स यादी असते. सो आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर बदलेल. उद्या 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर अजून काही नियम चेंज झाले तर अजून याचं उत्तर बदलू शकतं. सो दिस इज अ डायनॅमिक क्वेश्चन. हा स्टॅटिकचा भाग नाहीये, हा डायनॅमिक प्रश्न आहे जो अमेंडमेंट नुसार, जो तरतुदींनुसार बदलत राहील त्याचं उत्तर. फाईन. सो आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर फर्स्ट स्टेटमेंट विचार करायची झाली, ओके, इफ यू कन्सिडर फर्स्ट स्टेटमेंट, इट प्रिपेअर्स अ सेपरेट वोटर्स लिस्ट फॉर द लोकल बॉडी इलेक्शन, ही स्टेटमेंट बरोबर आहे आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके. सेकंड स्टेटमेंट बघा, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग डिलिमिटेशन ऑफ ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज बिफोर एव्हरी इलेक्शन. अगदी बरोबर. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा स्टेट इलेक्शन कमिशनचं हे काम आहे की कॉन्स्टिट्युएन्सीज डिफाईन करणं, बरोबर, डिलिमिट करणं इलेक्शनच्या आधी. तिसरी स्टेटमेंट बघा, इट ऑल्सो एम्पॉवर टू रजिस्टर अँड डी-रजिस्टर पॉलिटिकल पार्टीज इन द स्टेट. नाउ दिस इज समथिंग विच यू आर गोइंग टू टेल मी. स्टेटमेंट सी बद्दल तुमचं काय मत आहे? हे जे स्टेटमेंट सी त्यांनी दिलंय, इट इज ऑल्सो एम्पॉवर टू रजिस्टर अँड डी-रजिस्टर पॉलिटिकल पार्टीज इन द स्टेट. इज इट राईट ऑर रॉंग? येस. या स्टेटमेंट बद्दल काय मत आहे? स्टेटमेंट सी. आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय त्यांनी? एक्झामिन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन्स. म्हणजेच करेक्ट ऑप्शन्स या ठिकाणी निवडायचे आहेत. आता या ठिकाणी ए इज फॉल्स, बी इज म्हणजे बी इज फॉल्स, सी इज फॉल्स, ऑल आर फॉल्स, हे त्यांनी स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आता हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी स्टेटमेंट ए हे फॉल्स आहे असं सांगितलं होतं, पण आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ए ऑप्शन डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये 2025 मध्ये व्हॅलिडच ठरत नाही. फाईन. सो आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अल्टिमेटली स्टेट इलेक्शन कमिशन प्रिपेअर्स अ सेपरेट वोटर्स लिस्ट फॉर इलेक्शन. फाईन. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट. इवन सी इज युअर करेक्ट स्टेटमेंट. सो हा क्वेश्चन आपण स्किप करूया कारण त्याचे आन्सर्स व्हॅलिड नाहीयेत आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, one of the important suggestions of Sampath Kumaran committee with regard to electoral reforms was. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, संपत कुमारन कमिटी यांचं महत्वाचं रेकमेंडेशन काय होतं? तर त्यांचं महत्वाचं रेकमेंडेशन असं होतं की स्टेट इलेक्शन कमिशनर जो निवडला जाईल, ओके, जो व्यक्ती स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून निवडला जाईल, ही शुड बी अपॉइंटेड फ्रॉम द चीफ सेक्रेटरी रँक ऑफिसर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे स्टेट सरकारमध्ये जो ऑफिसर असेल किंवा जो व्यक्ती असेल ऑफ द रँक ऑफ चीफ सेक्रेटरी, त्या व्यक्तीची म्हणजे तुम्ही पात्रता किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ऍज अ स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंट करू शकता. दिस वॉज द रेकमेंडेशन गिवन बाय संपत कुमारन कमिटी. दिस इज समथिंग विच यू नीड टू नोट फॉर युअर एक्झाम. तुमच्या पॉइंट्स मध्ये, तुमच्या कंटेंट मध्ये, डाटा मध्ये हा मुद्दा माहिती नसेल तर ऍड ऑन करा. सो संपत कुमारन कमिटी यांचं रेकमेंडेशन होतं की जो व्यक्ती स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून नेमला जाईल त्याचा रँक किंवा त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असायला हवी? सो त्या ठिकाणी एलिजिबिलिटी शुड बी ऑफ द रँक ऑफ चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट. फाईन. त्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळ्या कमिटीजचा उल्लेख आहे. सर्व कमिटीज महत्वाच्या आहेत तुमच्या पेपरसाठी. सो त्या ठिकाणी टारकुंडे कमिटी, त्यांचं इयर लक्षात ठेवा. त्यानंतर दिनेश गोस्वामी कमिटी 1990s मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आली होती. वोहरा कमिटी 1993 मध्ये. इंद्रजित गुप्ता कमिटी 1998 मध्ये. फाईन. सो या कमिटीज वरती, त्यांच्या इयर वरती PYQs आलेले आहेत. पुढे आपण ते प्रश्न पाहणार आहोत. सो त्यासाठी कमिटीज रिलेटेड टू इलेक्शन कमिशन, तुम्हाला असा देखील प्रश्न आलेला आहे की विच अमंग द फॉलोइंग कमिटीज वर रिलेटेड टू गव्हर्नर, विच अमंग द फॉलोइंग कमिटीज वर रिलेटेड टू इलेक्शन कमिशन, बरोबर, विच अमंग द फॉलोइंग कमिटीज वर रिलेटेड टू पंचायती राज. सो वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजशी कुठल्या कमिटीज रिलेटेड होत्या, महत्वाचे कमिशन्स, त्याच्याशी रिलेटेड महत्वाच्या कमिटीज, त्यांचं वर्ष, त्यांचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट हे पाठ करायचंय कारण त्याच्यावरती प्रश्न आपल्याला दिसतात. फाईन. सो या ठिकाणी तारकुंडे कमिटी त्यांचं वर्ष, दिनेश गोस्वामी कमिटी 1990, वोहरा कमिटी 1993, त्यासोबत इंद्रजित गुप्ता कमिटी 1998. पुढे जाऊन नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज 2000 to 2002.
तनखा कमिटी अँड JS वर्मा कमिटी ऑफ 2013 या महत्वाच्या कमिटीज आणि त्यांचे वर्ष लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत. त्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. फाइन. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द स्टेटमेंट्स अबाउट स्टेट इलेक्शन कमिशनर. आता इथे स्टेट इलेक्शन कमिशनर बद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पहिलं स्टेटमेंट बघा, द स्टेट इलेक्शन कमिशनर is appointed under article 243K of the constitution. अगदी बरोबर, पंचायती राज मधला हा आर्टिकल आहे. सो तुमचा जो स्टेट इलेक्शन कमिशनर निवडला जाणार आहे त्याची एलिजिबिलिटी काय असेल, कशा पद्धतीने निवडला जाईल, त्याचे टेन्युअर आणि त्याच्या ऑफिसच्या कंडिशन्स काय असतील, या गोष्टींबद्दल तरतूद आर्टिकल 243K मध्ये देण्यात आलेली आहे. इलेक्शन कमिशनर आहे म्हणून इलेक्शन मध्ये आर्टिकल असेल अशा भ्रमात राहायचं नाही. स्टेट इलेक्शन कमिशनर म्हटलं की त्याचा आर्टिकल आहे 243K ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. करेक्ट स्टेटमेंट आहे ही. सेकंड स्टेटमेंट बघा, द स्टेट इलेक्शन कमिशनर शॅल बी अपॉइंटेड फ्रॉम अमॉंगस्ट पर्सन्स हु आर होल्डिंग और हॅव बीन हेल्ड अ पोस्ट नॉट लोअर देन रँक ऑफ ऍडिशनल चीफ सेक्रेटरी. आता या बाबतीत आधी आपण काही कंडिशन्स जाणून घेऊया. आर्टिकल 243K कुठले कुठले क्लॉजेस सांगतो, किती सब क्लॉजेस आहेत आर्टिकल 243K मध्ये? 4 सब क्लॉजेस आहेत. तर इथे त्यांनी काय काय सांगितलंय बघा. द सुपरिंटेंडेंट्स डायरेक्शन कंट्रोल ऑफ द प्रिपरेशन ऑफ इलेक्टोरल रोल्स फॉर द कंडक्ट ऑफ ऑल इलेक्शन्स टू पंचायत शॅल बी वेस्टेड इन स्टेट इलेक्शन कमिशन consisting of a state election commissioner to be appointed by the governor. म्हणजे त्यांची नेमणूक कोण करेल? गव्हर्नर करेल, राज्यपाल करेल. लक्षात घ्या. सेकंड, subject to provisions of any law made by legislature of the state, the conditions of service and tenure of office shall be such as governor may decide. म्हणजेच कंडिशन्स ऑफ ऑफिस ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर आणि त्यांचा टेन्युअर, त्यांचा कालावधी किती असेल हे कोण ठरवेल? स्टेट गव्हर्नमेंट नव्हे किंवा तुमचा प्रेसिडेंट नव्हे, तर त्या ठिकाणी इट विल बी डिसाइडेड बाय गव्हर्नर ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह स्टेट. ठीक आहे. त्यानंतर the governor of the state shall, when so requested by the state election commission, make available to the state election commission such staff as may be necessary for discharge of the functions to the state election commission. अल्टिमेटली त्यांना जर गरज पडली तर ऍडिशनल ऑफिसर्स नेमले जाऊ शकतात टू एड अँड असिस्ट द स्टेट इलेक्शन कमिशनर. आणि त्यासोबत सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट may by law make provision with respect to all matters relating to or connection with the elections to the panchayat. So ultimately आपण एक बघितलं की या ठिकाणी गव्हर्नरकडे मेजॉरिटी पॉवर्स हँडओव्हर करण्यात आल्या विथ रिस्पेक्ट टू अपॉइंटमेंट, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड टेन्युअर ऑफ द स्टेट इलेक्शन कमिशनर. हा मुद्दा विसरायचा नाहीये, हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे. आता या स्टेटमेंटमध्ये, या 4 स्टेटमेंट्समध्ये जी डी स्टेटमेंट आहे, श्री UPS मदन इज द 7th चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ महाराष्ट्र. आता तुम्ही म्हणाल सगळे स्टेट इलेक्शन कमिशनर्स लक्षात ठेवायचे का महाराष्ट्राचे? तर अजिबात नाही. जे रिसेंट स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत महाराष्ट्राचे, फक्त त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. सगळे आकडेवारी किंवा सगळे क्रोनॉलॉजिकल स्टेट इलेक्शन कमिशनर्स पाठ करायची गरज नाहीये. ज्या परीक्षेला तुम्ही अपियर होताय, म्हणजे आता 2025 साठी रिसेंट स्टेट इलेक्शन कमिशनर ऑफ महाराष्ट्र कोण आहेत हे फक्त बघून जायचंय परीक्षेला जाण्याच्या आधी. बाकी काहीही बघायची, पाठीमागची स्टेट इलेक्शन कमिशनर कोण होते, पहिले कोण होते, एवढे टेक्निकल डिटेल्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत. सो प्रेझेंट स्टेट इलेक्शन कमिशनर ऑफ महाराष्ट्र त्यांचं नाव आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आर्टिकल 243 अंडर कुठल्या तरतुदी आहेत, त्या पॉवर्स कोणाच्या हातात ग्रँट करण्यात आलेत हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. फाइन. ओके. विथ दिस नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आता या ठिकाणी NRI बद्दल क्वेश्चन आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे. हा एक पॅटर्न आपण डिस्कस करूया या ठिकाणी. सो पहिली स्टेटमेंट बघा, इथे आपल्याला बरोबर स्टेटमेंट ओळखायची आहे. फाइन. किती स्टेटमेंट्स दिले? 3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. त्यातली आपल्याला योग्य स्टेटमेंट निवडायची आहे. तर पहिली स्टेटमेंट बघा, NRI म्हणजेच अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील. तर आता इथं सिंपल प्रश्न म्हणजे तुम्हाला माझा असा आहे की NRI जे असतात त्यांना वोटिंग राईट असतो का नाही, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. डू NRIs हॅव वोटिंग राईट्स? जे त्या ठिकाणी इथे दिलंय त्यांनी अनिवासी भारतीय नागरिक NRIs, डू दे हॅव वोटिंग राईट्स इन इंडिया? तर अल्टिमेटली त्याचं उत्तर आहे येस.
जे एनआरआयज असतात त्यांना वोटिंगचा अधिकार असतो का, तर अल्टिमेटली असतो. वोटिंग हा एक लीगल राईट आहे भारतामध्ये. ओके, वोटिंग इज अ लीगल राईट इन इंडिया, नॉट अ फंडामेंटल राईट. हे सर्वांना माहिती आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की एनआरआयजला वोटिंग अधिकार आहे का नाही. तर त्या ठिकाणी हे लक्षात ठेवा की एनआरआयज डू हॅव वोटिंग राईट इन इंडिया. आता सेकंड स्टेटमेंट बघा, त्यामध्ये अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकते. आता ह्या स्टेटमेंटमध्ये गडबड आहे. काय गडबड आहे, तर कोणत्याही मतदारसंघात नाही ना, तर एनआरआय फक्त त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांचं नाव नोंदवू शकतात ज्या ठिकाणी त्यांचा रेसिडेन्शियल ऍड्रेस भारतामध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये त्यांचा जो ऍड्रेस आहे रजिस्टर्ड आहे, बरोबर. सो त्या ऍड्रेसमध्ये, त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्येच ते त्यांचं नाव नोंदवू शकतात इलेक्शनसाठी. नॉट इन एनी कॉन्स्टिट्युएन्सी, त्यांच्या चॉईस वरती नसतं. त्यांचा जो रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्येच ते त्यांचं नाव नोंदवू शकतात. सो स्टेटमेंट बी चुकीची आहे. स्टेटमेंट सी बघा, मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय एम्बसीमध्ये अर्ज केला पाहिजे. अगदी चुकीचं. असा कुठलाही अर्ज वगैरे करावा लागत नाही. एनआरआयला त्या इलेक्शनच्या दिवशी फिजिकली तिथं प्रेझेंट व्हावं लागतं आपलं वोट कास्ट करण्यासाठी. सो पोस्टल बॅलेट किंवा सिक्रेट बॅलेट असे, म्हणजे सिक्रेट बॅलेट नाही पण पोस्टल बॅलेट, पोस्टाने त्यांचं मत पाठवणं, ही कुठलीही तरतूद एनआरआयला लागू होत नाही. सो ते त्याच कॉन्स्टिट्युएन्सी मधून वोट करू शकतात जिथे ते रेसिडेन्शियली राहत आहेत भारतामध्ये. अँड ही ऑर शी हॅज टू बी फिजिकली प्रेझेंट ऍट द टाइम ऑफ इलेक्शन ऍट द पोलिंग स्टेशन. सो त्यांना फिजिकली तिथं हजर राहणं अपेक्षित असतं. पोस्टाने, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ते वोट कास्ट करू शकत नाही. त्यांना 6A नंबरचा फॉर्म भरावा लागतो. आता इथं अजून एक महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा, यावरती प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाने. जे नॉर्मल वोटर्स असतात, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे, आपण कुठला फॉर्म भरतो इलेक्शनसाठी, 6 नंबरचा फॉर्म. पण जे एनआरआय असतात ते 6A नंबरचा फॉर्म भरतात. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. सो एनआरआयज विल फिल द फॉर्म नंबर 6A अँड नॉर्मल पीपल, नॉर्मल सिटीजन्स ऑफ इंडिया विल फिल फॉर्म नंबर 6 फॉर कंटेस्ट फॉर वोटिंग इन अ इलेक्शन. ओके, सो यामध्ये बरोबर स्टेटमेंट कुठली होती, फक्त अ स्टेटमेंट, फक्त पहिली स्टेटमेंट, दॅट इज ऑप्शन 3 इज योर करेक्ट आन्सर. फक्त ए विधान बरोबर आहे. फाइन, आय होप दॅट इज क्लिअर. आता पुढचा प्रश्नाचा फक्त पॅटर्न मी तुम्हाला दाखवते, अंदाज देते की असे प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत या आधी परीक्षेमध्ये, की ज्या ठिकाणी त्यांनी कुठल्या वर्षी नंबर ऑफ मेंबर्स ऑफ शिवसेना, आता शिवसेनेवरती मेजॉरिटी टाइम्स प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की किती सीटा शिवसेनेने लोकसभेमध्ये जिंकल्या होत्या. ओके, सो त्या कॉन्टेक्स्ट वरती प्रश्न विचारण्यात आला होता. अजून एक पॅटर्न मी तुम्हाला आयोगाचा दाखवते की ज्या ठिकाणी त्यांनी लोकसभामध्ये, ओके, 2019चा हा PYQ आहे, त्या वर्षी इलेक्शन्स झाले होते, बरोबर. सो त्यांनी विचारलं होतं की लोकसभा 2019 इलेक्शन्स मध्ये कुठल्या पार्टीने किती सीटा जिंकल्या. सो अल्टिमेटली आपण अपेक्षा करू शकतो की येत्या प्रिलिम्स मध्ये असा एखादा प्रश्न डिझाईन होऊ शकतो. सो त्या ठिकाणी ऍडवाइज आहे की ज्या रिस्पेक्टिव्ह नॅशनल पार्टीज आहेत, ओके, डॉमिनंट पार्टीज आहेत, त्या रिस्पेक्टिव्ह पार्टीजनी लोकसभामध्ये किती सीट्स जिंकल्यात हे तुम्ही पाठ करून ठेवा. फाईन, हे तुमच्या करंटच्या मॅगझिन्स मध्ये हा डाटा आहे किंवा तुमच्या सरांच्या लेक्चर्स मध्ये पण याचा डाटा आहे. सो त्यातून तुम्ही हा आकडा पाठ करा. हा डाटा तुमच्यामध्ये, म्हणजे तुमच्या डोक्यात रजिस्टर्ड असू द्या. असे प्रश्न यापूर्वी विचारण्यात आलेले आहेत परीक्षेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following electoral reforms have been made after 1996. तर इथे प्रश्न आहे 1996 च्या नंतरचे रिफॉर्म्स कुठले. तर आता इथे बघा, वोटिंग थ्रू पोस्टल बॅलेट, अगदी बरोबर. फ्री सप्लाय ऑफ इलेक्टोरल रोल, अगदी बरोबर. हॉलिडे टू एम्प्लॉईज आणि त्याच ठिकाणी प्रोहिबिशन ऑफ आर्म्स आणि अम्युनिशन, हे 1996 चे रिफॉर्म्स होते. आफ्टर 1996 मध्ये येत नाहीत. आणि आता ई बघा, फॅसिलिटी टू ऑप्ट थ्रू वोट थ्रू प्रॉक्सी, अगदी बरोबर. सो या ठिकाणी ए ऑप्शन, बी ऑप्शन आणि ई ऑप्शन कुठे आहे, ए, बी आणि ई, तुमचं 4th ऑप्शन करेक्ट आहे. सो प्रॉक्सी, पोस्टल बॅलेट, दीज आर द इलेक्टोरल रिफॉर्म्स आफ्टर 1996. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी त्यांनी काय केलंय, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. दिनेश गोस्वामी कमिटी ऑन इलेक्टोरल रिफॉर्म्स कधी सेटअप झाली होती आणि इंद्रजित गुप्ता कमिटी ऑन इलेक्टोरल रिफॉर्म्स कधी सेटअप झाली होती. जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, वेगवेगळ्या किंवा विशिष्ट महत्वाच्या कमिट्या, त्यांचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आणि त्यांनी केलेल्या शिफारशी, देअर रेकमेंडेशन्स, ह्या टॉपिक्स वरती डेफिनेटली प्रश्न विचारले जातात. फाईन, सो हे पाठ करायचंय. सो दिनेश गोस्वामी कमिटी कधी सेटअप झालेली, दिनेश गोस्वामी 1990s मध्ये.
सो पहिली स्टेटमेंट बरोबर स्टेटमेंट आहे. दुसरी स्टेटमेंट इंद्रजित गुप्ता कमिटी. आता इंद्रजित गुप्ता कमिटी सेटअप झाली होती 1998 मध्ये. इथे त्यांनी काय दिलंय 1995. सो बी स्टेटमेंट चुकीचं आहे. फाईन. सो स्टेटमेंट ए इज करेक्ट, स्टेटमेंट बी इज रॉंग. इथे त्यांनी काय दिलंय 1995 दिलंय, ते 1998 हवंय. सो या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट निवडायचे आहे. सो ओनली ए, दॅट इज ऑप्शन फर्स्ट इज योर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. सो इथे त्यांनी काय विचारलंय, बरोबर स्टेटमेंट निवडायला विचारलंय. स्टेटमेंट ए आणि बी बघा. स्टेटमेंट ए मध्ये each polling station is open for at least 8 hours on the day of election. अल्टिमेटली बरोबर स्टेटमेंट आहे. प्रत्येक पोलिंग स्टेशन हे 8 तासांसाठी ओपन राहतं. आणि या ठिकाणी अजून एक तरतूद आहे की फॉर कन्व्हिनियन्स ऑफ द वोटर्स, फॉर कन्व्हिनियन्स ऑफ द सिटीजन्स, every polling station should be set up at a distance of 2 kilometers from each other. म्हणजे दर 2 किलोमीटरला एक पोलिंग स्टेशन असायला हवं, जेणेकरून वोटर्स विल एक्सरसाइज देअर और कास्ट देअर वोट्स. फाईन. सो स्टेटमेंट बी मध्ये त्यांनी सांगितलंय इलेक्शन कमिशन ट्राय टू एन्श्योर दॅट देयर इज पोलिंग स्टेशन विद इन एव्हरी 2 किलोमीटर ऑफ एव्हरी वोटर फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ वोटर्स. सो दोन्ही स्टेटमेंट्स योग्य आहेत. पोलिंग स्टेशन 8 तासांसाठी ओपन राहतं आणि दर 2 किलोमीटरला एक पोलिंग स्टेशन असायला हवं. दोन्ही विधाने बरोबर आहेत. सो बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर ऍडव्हान्टेजेस ऑफ इलेक्टोरल वोटिंग मशीन. आता प्रश्न आलेत ईव्हीएम बद्दल. ईव्हीएम वरती मल्टिपल टाइम्स क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत इलेक्टोरल वोटिंग मशीन वरती. फाईन. सो आता इथं पहिला प्रश्न आपण बघतोय ईव्हीएम वरचा, की या ठिकाणी त्यांनी विचारलंय ऍडव्हान्टेजेस ऑफ ईव्हीएम. अगदी सिंपल लेवलचा क्वेश्चन आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मुळे कुठले फायदे झालेले आहेत. तर त्यामध्ये पहिली स्टेटमेंट रिड्युसेस कॉस्ट ऑफ प्रिंटिंग. अगदी बरोबर. रिड्युसेस क्वांटिटी ऑफ पेपर, म्हणजे पेपर वाचवतात. बरोबर. काउंटिंग प्रोसेस फास्टर देन ट्रेडिशनल मेथड. अगदी बरोबर. रिड्युसेस डिपेंडन्सी ऑन मशीन्स. आता अगदी चुकीचं आहे ना. ईव्हीएम ही मशीन आहे म्हणजे तुमचा मशीनवरचा डिपेंडन्स वाढला, कमी नाही होत तो. सो स्टेटमेंट डी चुकीची आहे. एनहान्सेस वोटिंग पर्सेंटेज. अगदी बरोबर. सो या ठिकाणी ए बी सी आणि ई, ए बी सी आणि ई ऑप्शन फर्स्ट हे तुमचं योग्य पर्याय आहे. ओके. सिंपल लेवल क्वेश्चन होता हा. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा पीवायक्यू रिगार्डिंग ईव्हीएम. आता इथं इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचंय आपल्याला, चुकीचं विधान निवडायचंय. तर त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट, द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कन्सिस्ट्स ऑफ कंट्रोल युनिट अँड अ बॅलेट युनिट. अगदी बरोबर. प्रत्येक ईव्हीएम मध्ये एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेट युनिट असतं. 2 युनिट्स असतात. फाईन. सो हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय. 1 बॅलेट युनिट केटर्स अप टू 16 कॅन्डिडेट्स. अगदी बरोबर. प्रत्येक बॅलेट म्हणजे प्रत्येक एक बॅलेट युनिट 16 कॅन्डिडेट्स ला कंटेस्ट करू शकतो किंवा बेअर करू शकतो. मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ अ ईव्हीएम इज 16 कॅन्डिडेट्स. सो तिसरं स्टेटमेंट बघा, 1 कंट्रोल युनिट कॅन रेकॉर्ड द वोट्स पोल्ड बाय 48 कॅन्डिडेट्स. आता दिस इज समथिंग रॉंग. एका ईव्हीएम मशीनची क्षमता किती वोट्स अक्वायर करण्याची आहे? 2000 वोट्स. ओके. त्यानंतर द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऑपरेट्स ऑन अ 6 volt बॅटरी अँड कॅन बी युज्ड एनीवेअर अंडर एनी कंडिशन्स. सो या 4 स्टेटमेंट्स पैकी स्टेटमेंट 3 ही काय आहे? इनकरेक्ट आहे, अयोग्य आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुन्हा आता पुढचा जो प्रश्न आहे तो व्हीव्हीपीएटी, वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल, जो किती सेकंडसाठी म्हणजे ओपन असतो विंडोवरती? 7 सेकंडसाठी ओपन राहतो. लक्षात ठेवा. या 7 सेकंड वरती सुद्धा एकदा प्रश्न येऊन गेलाय. त्यांनी विचारलं होतं विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग व्हीव्हीपीएटी आर करेक्ट, आणि त्यामध्ये ऑप्शन दिलं होतं 5 seconds. So VVPAT is actually open on the window on the screen for 7 seconds. So 7 seconds is something which you need to remember here. आता इथे पुन्हा आपल्याला चुकीचं स्टेटमेंट निवडायचंय. ओके. इनकरेक्ट स्टेटमेंट. सो स्टेटमेंट 1 काय सांगतं? द लॉ फॉर युझिंग व्हीव्हीपीएटी वॉज अमेंडेड इन 2013. जरी माहित नसेल तरी आपण या स्टेटमेंटचा नंतर विचार करू. पुढचं स्टेटमेंट बघा, they were first used in by-election in the Noksen Legislative Assembly of Nagaland in 2013. अगदी बरोबर. हे तुम्हाला माहितीच असायला हवं. व्हीव्हीपीएटी जेव्हा आणण्यात आलं तेव्हा ते सर्वप्रथम कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, कुठल्या स्टेटमध्ये वापरण्यात आलं होतं, कुठल्या वर्षी वापरण्यात आलं होतं, हे माहिती असायला हवं. ओके. त्यानंतर EVMs with VVPAT ensure the accuracy and transparency of voting system. त्यासाठीच ते आणण्यात आलं होतं, ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी. सो अल्टिमेटली थर्ड स्टेटमेंट पण बरोबर आहे.
आता VVPAT वर used in 10 selected parliamentary constituencies in 2014 in Lok Sabha elections. This is something wrong. आणि पहिलं जे स्टेटमेंट आहे अमेंडेड इन 2013 हे पण बरोबर स्टेटमेंट आहे. सो स्टेटमेंट 4 हे काय आहे तुमचं चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी रिगार्डिंग वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. आता इथं तुम्हाला काय करायचंय, करेक्ट स्टेटमेंट निवडायचंय. पुन्हा एकदा ईव्हीएम वरती प्रश्न आलाय, इलेक्टोरल वोटिंग मशीन वरती प्रश्न आलाय. सो द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स हॅव बीन मॅन्युफॅक्चर्ड बाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद अँड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बँगलोर. अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांनी हा पॉइंट नोट करा. याचं जे मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आलं होतं इट वॉज डन बाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद. तुम्हाला उलटून दिलं जाऊ शकतं पेपरमध्ये, नीट वाचा. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बँगलोर दिलं जाऊ शकतं, तिथं गोंधळायचं नाहीये. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बँगलोर. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड, वन कंट्रोल युनिट ऑफ ईव्हीएम can record the votes polled by maximum 62 candidates. परत चुकीचं 2000 candidates. Third statement, universal use of EVM was done in 2004 in general election to the Lok Sabha. So ultimately 2004 मध्येच लोकसभा इलेक्शन्स मध्ये ईव्हीएम चा वापर करण्यात आला होता. सो सी स्टेटमेंट सुद्धा योग्य विधान आहे. सो या ठिकाणी आपल्याला करेक्ट निवडायचे म्हणजेच ए एंड सी. ऑप्शन 3 इज योर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, ETPB stands for इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. आता ETPB वाचताच काही विद्यार्थी काय करतील, पहिलं स्टेटमेंट मार्क करतील, इलेक्टोरल ट्रान्सफर पोस्टल बॅलेट. चुकायचं नाहीये. ETPB चा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू स्टेट असेंब्ली इलेक्शन्स. तर या ठिकाणी स्टेट असेंब्ली इलेक्शन्स बद्दल आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं ऑप्शन बघा, पहिलं स्टेटमेंट बघा, ओनली द पर्सन हु इज अन इलेक्टर इन द कॉन्स्टिट्युएन्सी इन विच द कॅन्डिडेट कंटेस्ट द इलेक्शन कॅन प्रपोज द नेम ऑफ द कॅन्डिडेट. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पुण्यात राहताय, ओके, आणि लेट अस से ही लोहेगावची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि ही केपीची कोरेगाव पार्कची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्यांना काय म्हणायचं लक्षात घ्या, ओनली द पर्सन हु इज इलेक्टोरल इन द कॉन्स्टिट्युएन्सी. म्हणजे हा एक्स व्यक्ती कोरेगाव पार्क मध्ये कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्याचं नाव नोंदलेलं आहे, वोटर्स लिस्ट मध्ये त्याचं नाव शामिल आहे. आता ते काय म्हणतात, ओनली द पर्सन हु इज इलेक्टोरल इन द कॉन्स्टिट्युएन्सी इन विच द कॅन्डिडेट कंटेस्ट द इलेक्शन कॅन प्रपोज द नेम ऑफ द कॅन्डिडेट. म्हणण्याचा अर्थ असा झाला की जर हा एक्स व्यक्ती कोरेगाव पार्कच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये तिथल्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तरच तो तिथल्या कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या कॅन्डिडेटचं नाव सजेस्ट करू शकतो किंवा प्रपोज करू शकतो. अगदी बरोबर. तर हा एक्स व्यक्ती लोहेगाव मधल्या एखाद्या कॅन्डिडेटचं नाव प्रपोज करू शकतो का इलेक्शनसाठी? अजिबात नाही. So a person who is elector in that particular constituency can suggest a name of a candidate to contest election only in that particular constituency. इतर constituencies मध्ये त्यांना अधिकार नसतो. ओके, एखाद्या कॅन्डिडेटचं नाव सुचवण्यासाठी किंवा प्रपोज करण्यासाठी. हे लक्षात ठेवा. द इलेक्टर हु, सो स्टेटमेंट 1 बरोबर आहे. The elector who has been enrolled in the electoral roll for the constituency other than constituency from which candidate contests the election can also propose the name of the candidate. म्हणजे त्यांना असं विचारायचंय की हा वाय कॅन्डिडेट आहे जो की लोहेगाव मध्ये त्याचं नाव रजिस्टर्ड आहे, तर तो ह्या कोरेगाव पार्क मधल्या एखाद्या कॅन्डिडेटला सपोर्ट करू शकतो का किंवा त्याचं नाव प्रपोज करू शकतो का? तर नाही करू शकत. ठीक आहे. सो स्टेटमेंट बी चुकीची आहे. इथं आपल्याला योग्य स्टेटमेंट निवडायची आहे. सो स्टेटमेंट ए इज करेक्ट. ऑप्शन 1. फाइन. नेक्स्ट क्वेश्चन, select the correct statement. Political news published in competing newspapers with similar content strongly suggest such reports to be paid news. आणि सेकंड सेंटेन्स आहे, projecting a candidate success in election who is yet to file a nomination is suggestive of paid news. आता paid news लीगल आहे का इल्लीगल आहे? आपल्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये इलेक्शन सिस्टम मध्ये पेड न्यूज इज अलाउड ऑर नॉट? येस का नो मध्ये मला उत्तर द्या. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके, सो जे पहिलं स्टेटमेंट आहे, पॉलिटिकल न्यूज पब्लिश्ड इन कंपीटिंग न्यूजपेपर विथ सिमिलर कंटेंट स्ट्रॉंगली सजेस्ट सच रिपोर्ट्स टू बी पेड न्यूज. अगदी बरोबर आहे.
पॉलिटिकल न्यूज पब्लिश करताय एखाद्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे स्ट्रॉंगली म्हणजे सजेस्ट करताय पब्लिश केलेले रिपोर्ट्स, हे पेड न्यूजचा प्रकार आहे का? अल्टिमेटली आहे. आता जे सेकंड स्टेटमेंट आहे, प्रोजेक्टिंग अ कॅन्डिडेट सक्सेस इन इलेक्शन who is yet to file a nomination is suggestive of a paid news. आता यावरती तुम्ही विचार करणार आहात आणि मला सांगणार आहात स्टेटमेंट बी योग्य आहे का अयोग्य. ओके, हा क्वेश्चन आपण सेशनच्या शेवटी पुन्हा एकदा डिस्कस करूया. हे सगळे क्वेश्चन डिस्कस झाले की मी पुन्हा तुम्हाला याचं उत्तर विचारेन अँड यू आर गोइंग टू टेल मी स्टेटमेंट बी ही बरोबर आहे का चूक. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर डिस्क्वालिफिकेशन्स ऑफ वोटर्स इन इंडिया. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं इनडायरेक्टली विचारलंय की व्हॉट आर द एलिजिबिलिटी कंडिशन्स, किंवा कुठल्या व्यक्तीला तुम्ही वोटर म्हणून कन्सिडर करू शकता. ओके, सो त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटरसाठी क्रायटेरिया कुठले आहेत? ग्राउंड्स ऑफ नॉन रेसिडेन्स. अल्टिमेटली एखादा व्यक्ती जर रेसिडेंट नसेल तर त्या म्हणजे कारणावरती तुम्ही त्याला डिस्क्वालिफाय करू शकता. सो रेसिडेन्स आहे. Unsoundness of mind, ultimately if any person is of unsound mind or character he can be disqualified from contesting or voting to an election. त्यानंतर क्राइम और करप्ट इलिगल प्रॅक्टिस, अगदी बरोबर, डिस्क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. होल्डिंग ऑफिस ऑफ प्रॉफिट हा क्रायटेरिया नाहीये. सो डिस्क्वालिफिकेशनच्या क्रायटेरियासाठी ए बी सी हे तुमचे योग्य पर्याय ठरतात. ओके, नेक्स्ट इथे कंडिशन्स दिलेले आहेत की अकॉर्डिंग टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया which Indian citizens can be considered as eligible for voting. तर त्यामध्ये every citizen who is 18 years of age is eligible to be enrolled as a voter. 18 वयोगट ही मर्यादा आहे. Enrollment should be only at the ordinary place of residence. ते कंपल्शन आहे की जिथे तुम्ही कंटेस्ट करताय त्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव एनरोल्ड असायला हवं. त्यानंतर एनरोलमेंट शुड बी ओनली इन वन प्लेस, एकाच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुमचं नाव नोंदलं गेलं पाहिजे. त्यानंतर इंडियन स्टेइंग ॲट फॉरेन लँड deemed to be ordinarily resident at the address given in passport. म्हणजे NRI बद्दल बोलतायत. No individual could be excluded from voting unless they fulfill the criteria of disqualification. आणि every voter is allowed only one vote. One person, one citizen, one vote. ओके, प्रत्येक व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द फर्स्ट पॉलिटिकल पार्टी फ्रॉम नॉर्थ ईस्ट इंडिया टू बी रेकग्नाइज्ड ॲज अ नॅशनल पार्टी. तर त्याचं उत्तर आहे नॅशनल पीपल्स पार्टी. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. नॅशनल पीपल्स पार्टी ही पहिली नॅशनल पार्टी होती 7 सिस्टर्स मधली, नॉर्थ ईस्ट इंडिया मधली. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन विच आर्टिकल स्टेट्स दॅट कोर्ट शुड नॉट इंटरफेअर इन इलेक्शन्स. येस, सांगा कुठला आर्टिकल इलेक्शन कमिशन मधला सांगतो की कोर्टाने इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करायची नाही. तर तो आर्टिकल आहे आर्टिकल 329 ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन. सो आर्टिकल 329 मध्ये हे स्पष्ट केलंय की कोर्ट शुड नॉट इंटरफेअर इनटू द इलेक्टोरल मॅटर्स. ओके, आता या ठिकाणी एक महत्वाचे अपडेट, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू हॅज अपॉइंटेड जस्टिस भूषण रामकृष्ण गवाई ॲज द नेक्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. रिसेंटलीच नवीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची नेमणूक झालेली आहे बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सो त्यांचं नाव लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं करंट मध्ये. त्यानंतर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेशन मॅलेफिसन्स स्टँड्स फॉर. आता मॅलेफिसन्स म्हणजे काय? मॅलेफिसन्स म्हणजे एरर ऑफ लॉ. एखादी गोष्ट जर इलिगल पद्धतीने म्हणजे अवैध पद्धतीने जर कंडक्ट केली गेली असेल तर त्याला मॅलेफिसन्स असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत मॅलेफिसन्स म्हणजेच काय? व्हायोलेशन ऑफ लॉ किंवा कॅरिंग आउट अन इलिगल ऍक्टिव्हिटी. त्याचं उत्तर आहे एरर ऑफ लॉ, ऑप्शन 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, ऍज पर सेक्शन 14 सब क्लॉज 1 of SC/ST prevention of atrocities, कोणाला तो अधिकार आहे with the concurrence of Chief Justice of High Court to establish an exclusive special court for one or more district. तर हा अधिकार कोणाला आहे असं विचारण्यात आलेला आहे. म्हणजे एक्सेप्शनल सिच्युएशन्स मध्ये, बरोबर, चीफ जस्टिस ऑफ कन्सर्न हायकोर्टच्या परमिशननी काय करायचंय? एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट एकापेक्षा जास्त डिस्ट्रिक्टसाठी एस्टॅब्लिश करण्याचा अधिकार कुणाला आहे? तर तो अधिकार गव्हर्नरला नाहीये, ना की प्रेसिडेंटला आहे. तर तो अधिकार आहे रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंटला. बरेच विद्यार्थी इथं चुकतात, त्यांना काय वाटतं? गव्हर्नर हा ऑप्शन वाटतो. तर इथं लक्षात ठेवायचंय ही ऑथॉरिटी टू एस्टॅब्लिश अ एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट for one of or more district to settle a dispute in case of SC/ST, that is prevention of atrocities, हा अधिकार त्या रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंटला असतो.
सो इथे योग्य पर्याय किंवा योग्य ऑप्शन काय आहे? ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. Under Article 124 subclause 4 of the Indian Constitution, a judge of Supreme Court or High Court can be removed on the grounds of. So according to constitutional provisions, जर आपण constitutional provisions ला विचारात घेतलं तर कुठल्या कंडिशन्सच्या बेसिसवरती जज ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट यांना काढलं जाऊ शकतं? तर त्या 2 कंडिशन्स आहेत. कुठल्या 2 कंडिशन्स? प्रूव्हन मिसबिहेवियर और इनकॅपॅसिटी टू परफॉर्म देअर ड्युटीज. ओके, सो दॅट इज बी अँड डी. प्रूव्ड मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन विचारलंय. नीट वाचायचंय प्रश्न, त्यासाठी ऑप्शन 3 या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द पॉवर ऑफ अ हाय कोर्ट टू हिअर डिस्प्यूट्स रिलेटिंग टू इलेक्शन्स ऑफ मेंबर्स ऑफ पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. आता इथं नेहमी एक मुद्दा लक्षात ठेवायचा, जेव्हा इलेक्शनच्या डिस्प्यूट्सचा विषय येतो, जेव्हा एखादा प्रश्न इलेक्टोरल डिस्प्यूट्स, इलेक्शन डिस्प्यूट्स ऑफ मेंबर्स ऑफ पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर याच्याबद्दल प्रश्न आला की ते थेट जातं हायकोर्टच्या ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन अंडर. So any matter related to the elections of the members of parliament or members of state legislature come under original jurisdiction of the respective high courts. हे स्टेटमेंट माहिती नसेल तर समजून घ्या, लक्षात ठेवा. हायकोर्टच्या ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन अंडर ती पॉवर येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. नो डिस्कशन शैल टेक प्लेस इन द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट with respect to the conduct of any judge of Supreme Court or High Court in discharge of his duty. अगदी बरोबर स्टेटमेंट, अगदी बरोबर. सो सुप्रीम कोर्ट मधल्या एखाद्या जजेसच्या वागणुकीबद्दल डिस्कशन्स केले जाऊ शकत नाही. तरी मूळची प्रक्रिया ही वेगळी तरतूद झाली, पण त्यांच्या बिहेवियर बद्दल डिस्कशन हे केलं जाऊ शकत नाही. सेकंड स्टेटमेंट बघा. द व्हॅलिडिटी ऑफ एनी प्रोसिडिंग्स. काय सांगतात ते? व्हॅलिडिटी ऑफ प्रोसिडिंग्स. कोणाची प्रोसिडिंग्स इन द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट shall be called in question on the ground of any alleged irregularity of procedure. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्यांनी मुद्दाम तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ही स्टेटमेंट दिली आहे. स्टेटमेंटचा सिंपल अर्थ असा आहे की जे नॉर्मल कामकाज चाललेलं आहे स्टेट लेजिस्लेचरचं, त्याच्यावरती हस्तक्षेप करण्याचा किंवा प्रश्न उचलण्याचा अधिकार कोर्टाला आहे, तर तो अजिबात नाहीये. कोर्टाकडे फक्त ज्युडिशियल इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. एखादा कायदा जर इल्लीगल असेल किंवा एखादा कायदा जर एखाद्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनला व्हायोलेट करत असेल तर आणि तरच कोर्ट त्यामध्ये इंटरव्हेन करू शकतं, इंटरफेअर करू शकतं, नॉट अदरवाईज. नॉर्मल प्रोसिडिंग्स मध्ये, कामकाजामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार कोर्टाला नाहीये. सो इथं त्यांनी प्रोसिडिंग्स बद्दल उल्लेख केलाय. सो अल्टिमेटली प्रोसिडिंग्स मध्ये डेफिनेटली they cannot call into question into the legality or into the validity of any proceedings in the legislature of the state. So statement B चुकीचे आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त स्टेटमेंट ए ही करेक्ट आहे. ऑप्शन फर्स्ट इज योर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट जज ऑफ सुप्रीम कोर्ट. सो या ठिकाणी जज ऑफ सुप्रीम कोर्ट बद्दल त्यांनी 4 विधाने दिली आहेत, त्यातली अयोग्य स्टेटमेंट आपल्याला निवडायची आहे. सो जज ऑफ सुप्रीम कोर्ट बद्दल काही स्टेटमेंट्स आहेत. पहिली स्टेटमेंट आहे, ही होल्ड्स ऑफिस अंटिल ही अटेंड्स द एज ऑफ 65 इयर्स. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. 6 और 65 नाहीये इथे. सो 65 हे एज लिमिट आहे अल्टिमेटली. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट. ही कॅन रिझाइन हिज ऑफिस बाय रायटिंग टू द प्रेसिडेंट. अल्टिमेटली जे जज असतात सुप्रीम कोर्टचे ते त्यांचं रेजिग्नेशन कोणाला देऊ शकतात? प्रेसिडेंटला देऊ शकतात. तिसरी स्टेटमेंट काय सांगते बघा. ही कॅन बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस बाय प्रेसिडेंट ऑन द रेकमेंडेशन ऑफ लोकसभा. आता इथं गडबड आहे. एखाद्या सुप्रीम कोर्टच्या जजला रिमूव्ह करण्यासाठी जजेस इन्क्वायरी ऍक्ट ऑफ 1968 च्या अकॉर्डिंग एक डिटेल्ड प्रोसिजर फॉलो केली जाते, ज्याच्या अकॉर्डिंग दोन्ही हाऊसेसनी स्पेशल मेजॉरिटीनी ते रेझोल्युशन पास करावं लागतं. मग त्यामध्ये लोकसभा राज्यसभा दोघांचा सहभाग येतो आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची एक इन्क्वायरी कमिटी सुद्धा बसवली जाते, जी ती चार्जेस व्हॅलिड आहे का नाही हे पाहते. ओके, सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही कॅन बी रिमूव्ड फ्रॉम ऑफिस बाय प्रेसिडेंट ऑन द रेकमेंडेशन ऑफ लोकसभा. सो इथं फक्त रेकमेंडेशन ऑफ लोकसभानी काम चालत नाही, तर त्या ठिकाणी रेझोल्युशन पास्ड बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस हे लागतं. सो स्टेटमेंट 3 चुकीची स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट 4, a removal motion of a judge of Supreme Court should be signed by 100 members in case of Lok Sabha and 50 members in case of Rajya Sabha is given to the presiding officer. म्हणजे स्पीकर किंवा चेअरमॅन. बरोबर स्टेटमेंट आहे. सो इनकरेक्ट म्हणजे कुठली? स्टेटमेंट 3 चुकीची स्टेटमेंट होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता इथे आपल्याला काय करायचंय? करेक्ट स्टेटमेंट निवडायचंय. तर स्टेटमेंट ए बघा.
द मोड ऑफ रिमूव्हल ऑफ अ जज ऑफ हाय कोर्ट इज सिमिलर टू दॅट ऑफ रिमूव्हल ऑफ अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. अगदी बरोबर, दोघांच्या रिमूव्हलची प्रोसेस काय आहे, सेम आहे. स्टेटमेंट बी काय सांगतं, आफ्टर रिटायरमेंट फ्रॉम ऑफिस ऑफ अ परमनंट जज ऑफ हाय कोर्ट he can't plead or act in any court or before any authority in India. अगदी चुकीची स्टेटमेंट आहे. आता इथे जे स्टेटमेंट त्यांनी सांगितलंय, एखादा व्यक्ती जर हायकोर्टचा जज म्हणून निवृत्त होत असेल तर ही कॅन बी एलिजिबल फॉर बीइंग अ चीफ जस्टिस और जज ऑफ अदर हायकोर्ट किंवा जज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर इथं एनी कोर्ट हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. सो या ठिकाणी स्टेटमेंट बी इज रॉंग. ओके, सो करेक्ट विचारलंय, ओनली ए इज करेक्ट आन्सर. Next question, which among the following statements regarding public interest litigation is incorrect? चुकीचं स्टेटमेंट निवडायचे PIL बद्दल. सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन इज नॉट डिफाइंड इन एनी ऍक्ट. बरोबर आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय, हे याची डेफिनेशन, याची व्याख्या तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही सापडत नाही. स्टेटमेंट बी, इट इज अन इम्पॉर्टंट इंस्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज अँड फॉर मेंटेनिंग द रूल ऑफ लॉ अँड ऍक्सिलरेटिंग द बॅलन्स बिटवीन लॉ अँड जस्टिस. अगदी बरोबर. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सोशल चेंज साठीच मुळात आणण्यात आला होता, डिवाइस करण्यात आला होता. सो स्टेटमेंट बी अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. आता तिसरी स्टेटमेंट बघा. तिसरी स्टेटमेंट बद्दल तुम्ही मला सांगणार आहात बरोबर आहे का चूक आहे. ओके, यू आर गोइंग टू कमेंट. सो PIL कॅन बी फाइल्ड अगेन्स्ट स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट, म्युनिसिपल ऑथॉरिटीज अँड एनी प्रायव्हेट पार्टी. तर आता हे स्टेटमेंट 3, तिसरं विधान योग्य आहे की अयोग्य हे सांगा. येस, कमेंट इन द चॅट बॉक्स. स्टेटमेंट 3 जे आहे की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे स्टेट, केंद्र सरकार, म्युनिसिपल ऑथॉरिटीज आणि प्रायव्हेट पार्टीच्या अगेन्स्ट फाईल केलं जाऊ शकतं, हे विधान योग्य आहे का अयोग्य आहे हे सांगा. कमेंट इन द चॅट बॉक्स. तर यामध्ये लक्षात ठेवा, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे तुम्ही सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट विरुद्ध फाईल करू शकता, म्युनिसिपल ऑथॉरिटीज विरुद्ध फाईल करू शकता. तुम्ही प्रायव्हेट पार्टीच्या अगेन्स्ट PIL फाईल करू शकत नाही. There is no provision for public interest litigation against an aggrieved private party. This is something which you need to note for prelims. So तिसरं विधान काय आहे, अयोग्य आहे. फाइन. सो इनकरेक्ट विचारलं होतं. सो स्टेटमेंट 3 इज योर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, what is the minimum age prescribed by the constitution for appointment as a judge of supreme court? आता सुप्रीम कोर्टाने फक्त मॅक्झिमम एज लिमिट बद्दल सांगितलंय. मिनिमम एज काय असेल हे तुमच्या कॉन्स्टिट्यूशननी प्रिस्क्राइब केलेलं नाहीये. सो नो मिनिमम एज इज प्रिस्क्राइब्ड इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. अ पॉइंट टू बी नोटेड. त्यानंतर who is said to be originator of principle of rule of law? So rule of law चे म्हणजे विधाता. ओके, who was originator of rule of law? So he was Sir एडवर्ड कोक. माहिती नसेल तर नोट करा. सो सर एडवर्ड कोक वॉज कन्सिडर्ड टू बी द ओरिजिनेटर ऑफ प्रिन्सिपल ऑफ रूल ऑफ लॉ या ठिकाणी. नेक्स्ट कॉन्टेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट लोक अदालत. आता या ठिकाणी लोक अदालत वरती सुद्धा तुम्हाला फ्रिक्वेंटली प्रश्न दिसतात परीक्षांमध्ये. सो लोक अदालत बद्दल कुठलं स्टेटमेंट नॉट करेक्ट विचारलंय, म्हणजे चुकीचं स्टेटमेंट निवडायचंय. आता इथे बघा, अंडर द ऍक्ट ऑफ 1987 the award, that is decision made by Lok Adalat is decision of a civil court and is final and binding on all parties. तर हे स्टेटमेंट जरी तुम्हाला पटत नसेल तरी हे बरोबर आहे की लोक अदालतचे जे म्हणणं असतं, जे जजमेंट पास केलं जातं, दॅट इज कन्सिडर्ड टू बी बाइंडिंग ऑन द रिस्पेक्टिव्ह पार्टीज. ओके, त्याच्या विरुद्ध तुम्ही पेटिशन फाईल करू शकत नाही. पण जरी पार्टीज कन्व्हिन्स नसतील तर ते फ्रेशली एखादी केस एखाद्या कोर्टामध्ये फाईल करू शकतात. फाईन. पण येस, दे कॅन नॉट फाईल और दे कॅन नॉट लाईक इनिशिएट कंप्लेंट अगेन्स्ट द डिसिजन ऑफ लोक अदालत. सो लोक अदालतचे जे डिसिजन असतं, जे वर्डिक्ट असतं, ते फायनल आणि कंपल्शन आहे, बाइंडिंग म्हणून ठेवलं जातं, लागू करण्यात येतं ऑन बोथ द पार्टीज. सो पहिली स्टेटमेंट करेक्ट आहे. नाउ सेकंड स्टेटमेंट काय सांगते, देयर इज नो कोर्ट फी पेएबल व्हेन अ मॅटर इज फाइल्ड इन लोक अदालत. अगदी बरोबर. इफ अ मॅटर पेंडिंग इन द कोर्ट ऑफ लॉ इज रेफर्ड टू द लोक अदालत and is settled subsequently, the court fee paid in the court is not refunded. आता यावरती काय कमेंट आहे तुमचं? नॉट रिफंडेड म्हणतायत ते, बरोबर आहे का? तर हे चुकीचं आहे. कारण जर एखादी केस कोर्टात चालू असेल आणि त्यानंतर ती जर लोक अदालतमध्ये रेफर करण्यात आली तर कोर्टामध्ये जी फी पे करण्यात आली होती ती रिफंड केली जाते. ओके, हे लक्षात ठेवा. सो नॉट रिफंडेड मुळे स्टेटमेंट बी ही चुकते. थर्ड स्टेटमेंट काय सांगते, लोक अदालत शॅल हॅव नो ज्युरिस्डिक्शन in respect of matters relating to an offense
नॉट कंपाऊंडेबल अंडर एनी लॉ. बरोबर. जर एखादा मॅटर लॉ मध्ये कन्फाइंड नसेल किंवा तो कुठल्या लॉ मध्ये किंवा कुठल्या एखाद्या न्याय व्यवस्थेमध्ये फिट होत नसेल तर त्या मॅटर्सला लोक अदालत अंडर हँडल केलं जाऊ शकत नाही. सो स्टेटमेंट बी ही चुकीची स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट बी मधलं पहिलं हाफ बरोबर होतं, सेकंड हाफ मात्र त्यांनी चुकवलंय. सो काही विद्यार्थी काय करतील, गडबडीमध्ये फक्त फर्स्ट हाफ बघतील आणि बरोबर आहे म्हणून पुढे जातील, तर इथं बरीच विद्यार्थी चुकतात. सो दुसरा पॉइंट आपल्याला आज अनालिसिस मध्ये कळला की स्टेटमेंट जेव्हा मोठी असेल तेव्हा ती फर्स्ट टू लास्ट वाचायची, अर्धी वाचून कुठलाही कन्क्लुजन बांधायचं नाही. जेव्हा तुम्हाला असे प्रश्न दिसतात जिथं लेंदी, जिथं 3-4 लाईनीच्या स्टेटमेंट दिलेले आहेत, ती स्टेटमेंट अखंड वाचा, अर्धी वाचून म्हणजे कन्क्लुजन ड्रॉ करू नका, कारण असं मग तुम्ही चुकू शकता. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त पहिली स्टेटमेंट वाचली आणि त्याचं मत बांधलं तर तो काय करेल, नन ऑफ द अबव हे करेक्ट ऑप्शन मार्क करेल आणि तिथे त्याचा प्रश्न चुकतो. ओके. सो ह्या मिस्टेक्स तुम्हाला काय करायचे, अवॉइड करायचे बिफोर गोइंग टू द एक्झाम. फाईन. सो आजचा सेशन इथे कन्क्लूड करतोय आपण. उद्या पुन्हा आपण भेटू याच टाइमला सकाळी 9:30 वाजता. ओके. टुमॉरो सेशन विल ऑल्सो बी ऑन सम टॉपिक ऑफ पॉलिटी ओनली. आता त्या उद्याच्या सेशन मध्ये सुद्धा आपण असे पीवायक्यूज डिस्कस करणार आहोत अँड बाय द एंड ऑफ ऑल सेशन्स तुम्हाला 3000 पीवायक्यूजचा अनालिसिस इथं कंप्लीट केलेलं दिसेल. अल्टिमेटली त्यामधून तुम्हाला डेफिनेटली फायदाच होणार आहे. त्यातून तुम्ही एलिमिनेशन बेस्ड टेक्निक, लॉजिकल इंटरप्रिटेशन, हाउ टू रीड क्वेश्चन इन दैट स्ट्रेस और व्हाट इज द पॅटर्न ऑफ डिराइविंग कंक्लुजन और आन्सर आउट ऑफ 4 ऑप्शन्स याचा सराव या ठिकाणी करून घेतला जाईल. सो आजचा सेशन या ठिकाणी मी कन्क्लूड करते अँड विथ दिस आय टेक युअर लीव फॉर टुडे. थँक्यू.